सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव नित्या सुरेश चोगले. इयत्ता 5वी अ. सावित्रीचा घेऊन वसा गाठली यशाची शिखरे. सावित्रीचा घेऊन वसा गाठली यशाची शिखरे. परंपरेचा पिंजरा तोडून मुक्त झाली पाखरे. परंपरेचा पिंजरा तोडून मुक्त झाली पाखरे. शिक्षणाच्या साधनेतून स्त्री मुक्तीचा मार्ग जातो. म्हणून स्त्री शिकावी म्हणून आयुष्य जगणाऱ्या सावित्रीबाईंना मी मानाचा मुजरा करते. सावित्रीबाईंचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले असे होते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. ज्योतिराव फुले सोबत विवाह झाल्यानंतर आयुष्याला कलाटणी मिळाली प्रचंड शक्ती आहे हे ज्योतिरावांनी सावित्रीला पटवून दिले. त्यांना शिकवले. पुढे त्यांनी मुलींच्या शाळेतील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून काम केले. अनिष्ट रूढींच्या नावाखाली मुलींना शिकू देत नव्हते. धर्म बुडाला असे अनेक जण म्हणू लागले. शिव्या, शेण, चिखल, दगड याचा मारा सावित्रीवर करू लागले, पण ते डगमगले नाहीत. सर्व संकटांना सामोरे जाऊन शिक्षणाचा यज्ञ अखंड तेवत ठेवला. म्हणून म्हणावे वाटते, धन्य तू सावित्री, धन्य तुझा त्याग. धन्य तू सावित्री, धन्य तुझा त्याग. तुझ्या वेदनेची आज बहरली बाग, आज बहरली बाग. एवढं बोलून मी माझे भाषण संपवते.